बद्री पहिला पराभव पडलेला आहे. मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच इनिंग संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. सचिन 40+ कॅटेगरीमधून आणि मयंक रेग्युलर कॅटेगरीमधून. क्या बात आहे. मैदानाच्या बाहेर फटाका आणि दबंग दीपूचा हा सिक्सर फटाका. चेंडू सीमा पार आर पार षटकार. धावसंख्या 6 ने मुसळणे मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावप्लेकर 32 धावा. गोलंदाज स्वागत दीपेश माली यांनी षटकाराने केलेले आहे. ऑल इज वेल फटका होता आणि ऑल द बेस्ट भाटाल एक्सप्रेस पंकज माले यांच्याकडून दीपेश माले यासाठी येते. आरके बिल्डर संघनायक आणि एसवी स्पोर्ट संघनायक आपण टॉस साठी या षटकानंतर टॉस आपण करणार आहोत. दीपेश मालेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. सर्वेश पाटील वेले यांच्याकडून देखील दीपेश मालीसाठी ऑल द बेस्ट आलेला आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. हो 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 लांबच लांब आणि दूरच दूर षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतो. जेवढी जास्त उंची तेवढे जास्त अंतर आणि चेंडू होतोय सीमाच्या बाहेर छुम अंतर. सलगचा दुसरा षटकार दीपेश माले याच्या बॅट मधून. याच फटक्यांसाठी तर दीपेश माल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातोय आणि तेच फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. दबंग दीपू. वेलकम आमचे एक्सपर्ट होर ज्ञानेश्वर मुकादम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आणखीन एक षटकार जर लगावला तर गणेश केनी साहेबांकडून हॅट्रिक साठी पारितोषिक असणार आहे. तब्बल 1 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सलगचे 2 षटकार दीपेश मालेच्या बॅट मधून आलेले आहेत. या मैदानाचा जर इतिहास पाहायचा झाला तर या मैदानामध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार देखील दीपेश मालेच्या बॅट मधून आलेले आहेत. हानामारी षटक आणि हानामारी षटकामध्ये हानामारी पाहायला मिळत आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार दीपेश मालीच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. खंडू डॉन यांच्याकडून एक बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकांसाठी दबंग दीपूसाठी 6,000चं पारितोषिक. आणि आणखीन एक षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी चेंडूची चामडी लोळवायला आता मात्र या फट्ट्याने सुरुवात केलेली आहे. षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय दीपेश माली MPL स्पर्धेमधील पहिली सिक्सर हॅट्रिक. आणि पारितोषिक गणेश केनी साहेबांकडून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेलं आहे चेंडूसाठी मालीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. कडक फटके आणि या 500च्या कडक नोटा. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. संघाची धावसंख्या धावप्लेयर पाहायला मिळते ती 44. आता धावा होत नाहीत. अल्पेश आपण पद्धती धावा वाहत आहेत. आणि दीपेश माली जेव्हा रंगात असतोय तेव्हा असं चित्र बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतंय. खंडू डॉन यांच्याकडून देखील सलग 6 षटकांसाठी पारितोषिक जाहीर केलेलं आहे वेले इथून. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. दीपेश मालियाला आता मात्र टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार. आणि या बॅटिंग साइडने नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे बिमरसाठी. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार. संघाची धावसंख्या 50.
50 देखील कंप्लीट झालेलं आहे. उमेश आंबोरे विरुद्ध हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. दीपेश मालीसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. रातोके कातील विजेंद्र पाटील मॅन फ्रॉम वेले, भाटाले एक्सप्रेस पंकज माली मॅन फ्रॉम भाटाले आणि खन्नू डॉन मॅन फ्रॉम वेले, सर्वेश पाटील मॅन फ्रॉम वेले यांच्याकडून दीपेश मालीसाठी ऑल द बेस्ट आलेले आहे. आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार दीपेश माल्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आतापर्यंत एकूण विचार केला तर 5 षटकार दीपेश माल्याने ठोकलेले आहेत. संघाची धावसंख्या 50. इट्स नो बॉल. रिव्ह्यू इज अ सक्सेसफुल. पुढील चेंडू फीट देखील असणार आहे आणि हिट फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते सध्या. नो बॉल म्हणजे एका धावेची भर पडेल. धावसंख्या 51, 51. धावसंख्या 51. अजून षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हाणामारी षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. रातोके कातील संकेत केनी थोडंसं टेन्स मध्ये आपण पाहतोय. रातोके कातील दिल में हैरान परेशान. एकावन्न धावा 51. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फ्री आहे. उडा डोले पहा नेट कारण हा चेंडू असणार आहे फ्री हिट. किधर भी खेलो कैसे भी खेलो सिर्फ रनआउट नाही होणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आलेली आहे आणि फ्री हिट और बिग हिट. आणखीन एक मोठा फटका. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. दबंग दीपूच्या बॅटमधून आणखीन एक सलगचा हा 5वा षटकार. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार. खरं तर 4 चेंडूमध्ये 5 षटकार पाहायला मिळतात. धावसंख्या 57, 57. चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली आहे. चेंडूचं थोबाड फोडलं जाते. चेंडूची चामडी लोळवली जाते. धावसंख्या 57, 57 धावा. उमेश महागडा ठरतोय. फुलटा चेंडू इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका गेलेला आहे. इथे मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. का सूर्याच्या किरणांचा देखील त्रास झाला असेल. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. हा निर्धाव चेंडू. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि इथे